नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 1 ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 5 आपण सोडवणार आहोत. कंस्ट्रक्ट द ट्रायंगल अकॉर्डिंग टू द मेजर गिवन बिलो. इन ट्रायंगल MAN, measure of angle MAN 90 degree, length of side AN is equal to 8 cm, length of side MN is equal to 10 cm. To construct a right angle triangle given the hypotenuse and one side. काटकोन त्रिकोणाचा एक हायपोटेन्युस आणि एक साइड दिली असता आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे या ठिकाणी आपण रफ फिगर ड्रॉ केले आहे. यामध्ये ज्या साइडची लेंथ कमी आहे तो आपण बेस म्हणून घेणार आहोत आणि ज्या साइडची लेंथ जास्त आहे तो या ट्रायंगलचा हायपोटेन्युस असणार आहे. सुरुवातीला आपण रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे 8 सेंटीमीटर लेंथ असलेला AN हा बेस ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर प्रोट्रॅक्टर सेगमेंटच्या A या पॉइंटवर ठेवून 90 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे. MAN हा 90 डिग्री मेजर असलेला अँगल या ठिकाणी आपण ड्रॉ केला. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने कंपास मध्ये 10 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट सेगमेंटच्या N या पॉइंटवर ठेवून अँगल A च्या दुसऱ्या साइड वरती कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला इंटरसेक्ट पॉइंट मिळेल. हा पॉइंट म्हणजे या ट्रायंगलचा M हा पॉइंट असणार आहे. पॉइंट M आणि पॉइंट N एकमेकांना जोडल्यानंतर रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रायंगल MAN तयार झालेला आहे. Question number 2. In right angle triangle STU, hypotenuse SU 5 cm and length of ST 4 cm. दिलेल्या माहितीच्या आधारे सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करूया. यामध्ये बेस असणार आहे ST 4 cm आणि हायपोटेन्युस असणार आहे SU 5 cm. सुरुवातीला आपण 4 सेंटीमीटर लेंथ असलेला ST हा बेस ड्रॉ केला आहे. त्यानंतर प्रोट्रॅक्टर आपण या सेगमेंटच्या T या पॉइंटवर ठेवून 90 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करायचा आहे. $90 डिग्री मेजर असलेली मार्क आणि T हा पॉइंट जोडल्यानंतर 90 डिग्री मेजर असलेला UTS हा अँगल या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर कंपास मध्ये स्केलच्या साहाय्याने 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपासचा मेटल पॉइंट सेगमेंटच्या S या पॉइंटवर ठेवून T या राईट अँगलच्या दुसऱ्या बाजूला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ट्रायंगलचा U हा पॉइंट मिळाला. पॉइंट U आणि पॉइंट S एकमेकांना जोडल्यानंतर रफ फिगर मध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी ट्रायंगल तयार झाला. In triangle ABC, length of side AC 7.5 cm, measure of angle ABC is equal to 90 degree, length of side BC 5.5 cm. यामध्ये बेस असणार आहे 5.5 cm आणि हायपोटेन्युस असणार आहे 7.5 cm.
रफ फिगरमध्ये दाखविल्याप्रमाणे 5.5 सेंटीमीटर लेंथ असलेला BC हा आपण बेस सुरुवातीला ड्रॉ केला. त्यानंतर प्रोट्रॅक्टर B या पॉइंट वरती ठेवून 90 डिग्री मेजर असलेला राईट अँगल ड्रॉ करायचा आहे. ABC हा 90 डिग्री मेजर असलेला अँगल या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर स्केलच्या सहाय्याने कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन कंपासचा मेटल पॉइंट सेगमेंटच्या C या पॉइंटवर ठेवायचा आहे आणि अँगल B च्या दुसऱ्या बाजूला कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ट्रायंगलचा A हा पॉइंट मिळाला. पॉइंट A आणि पॉइंट C एकमेकांना जोडल्यानंतर 7.5 सेंटीमीटर लेंथ असलेला AC हा हायपोटेन्यूस तयार झाला. अशा प्रकारे दिलेल्या माहितीच्या आधारे ट्रायंगल ABC आपण ड्रॉ केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ साइड PQ 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ साइड PR 11.7 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. सुरुवातीला आपण दिलेल्या माहितीच्या आधारे रफ फिगर ड्रॉ करूया. यामध्ये ज्या बाजूची लांबी जास्त आहे तो हायपोटेन्यूस असणार आहे आणि ज्या बाजूची लांबी कमी आहे तो आपण बेस म्हणून घेणार आहोत. QP हा 4.5 सेंटीमीटर लेंथ असलेला आपण बेस घेतला आहे आणि या ट्रायंगलचा हायपोटेन्यूस आहे 11.7 सेंटीमीटर. सुरुवातीला आपण 4.5 सेंटीमीटर लेंथ असलेला बेस ड्रॉ केला. त्यानंतर प्रोट्रॅक्टर Q या पॉइंटवर ठेवून 90 डिग्री मेजर असलेला अँगल ड्रॉ करत आहोत. ,90 डिग्रीची मार्क आणि Q हा पॉइंट जोडल्यानंतर RQP हा 90 डिग्री मेजर असलेला अँगल तयार होईल. स्केलच्या सहाय्याने कंपासमध्ये 11.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन कंपासचा मेटल पॉइंट P या पॉइंटवर ठेवायचा आहे आणि Q या राईट अँगलच्या दुसऱ्या बाजूवरती कट करणारा आर्क ड्रॉ करायचा आहे. त्यामुळे आपल्याला R हा पॉइंट मिळाला. पॉइंट R आणि पॉइंट P एकमेकांना जोडल्यानंतर या ट्रायंगलचा 11.7 सेंटीमीटर लेंथ असलेला हायपोटेन्यूस तयार झाला. अशा प्रकारे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण RQP हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे.